जय गुरुदेव. आपण प्रेयर करूया. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अखंडमंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. ओम श्री विश्वेश्वराय नमः. ओम श्री विश्वेश्वराय नमः. ओम श्री विश्वेश्वराय नमः. ओम श्री ऋषि प्रभाकराय नमः. ओम श्री ऋषि प्रभाकराय नमः. ओम श्री ऋषि प्रभाकराय नमः. आजच्या आपल्या सत्संगाला सगळ्यांचं खूप खूप हार्दिक स्वागत. आज आपण एकादशी निमित्तानं सत्संग सुरू केलेला आहे आणि प्रत्येक महिन्याच्या शुद्ध एकादशीला आपण हा सत्संग घ्यायचं ठरवलेलं आहे. तर सगळ्यांना कल्पना आहे की प्रत्येक महिन्यामध्ये 2 एकादशी असतात, एक शुक्ल पक्षामधली आणि एक कृष्ण पक्षामधली. तर कॅलेंडरवर तुम्हाला लक्षात येतं शुक्ल पक्षातली जी एकादशी असते त्याला शुद्ध एकादशी म्हणतात. तर अशा रीतीने आपण आज शुद्ध एकादशीच्या दिवशी इथे जमा झालेलो आहोत. छान. तर आपण आजच्या सत्संगाचा विषय डिक्लेअर केलेला होता की हंस गीता म्हणून. तर हे असं काही फार पक्क ठरवलेलं नव्हतं, पण कार प्रवासामध्ये मी थोडस काही व्हिडिओज पाहत होतो, तर त्याच्यामध्ये मला एक हंस गीतेचा व्हिडिओ मिळाला आणि मग मी म्हटलं चला आपण ह्याच विषयावरती घेऊ म्हणून. पण आज सकाळी अभ्यासाला सुरुवात केल्यानंतर असं लक्षात आलं की हंस गीता हा कशाचा नेमका भाग आहे त्याचा मी शोध सुरू केला. आणि आपल्या नेहमीच्या पद्धतीने आपल्या अभ्यासाची पद्धत काय आहे की म्हणजे अणुपासून ब्रह्मांडाकडे न जाता ब्रह्मांडापासून अणुकडे यायचं. म्हणजे जसं की आता आपल्याला आपलं घर शोधायचं आहे, तर आपण पृथ्वीवरती भारत देशात आहोत, म्हणजे जसं पोस्टाचं पत्र लिहिलं, पत्राचा पत्ता लिहिलेला असतो नाही का. मग भारत देश, मग भारत देशामध्ये कुठे जायचं, महाराष्ट्रात. महाराष्ट्रात कुठे, पुणे शहरात. पुणे शहरात अमुक कॉलनीत, मग त्या कॉलनीतला प्लॉट नंबर, मग फ्लॅट नंबर. म्हणजे असं करत करत आपण काय करतो, म्हणजे ब्रह्मांडापासून अणुकडे येतो. तर तसंच गीतेचा अभ्यास आपण असाच सुरू केला की गीतेमध्ये आपण अगोदर ब्रह्मांडाचा अभ्यास केला आणि मग हळूहळू आपण मी कोण आहे याचा शोध घेतला. तर तसंच आपण हंस गीतेबद्दल पण करूयात की ही हंस गीता आहे कुठे नेमकी. तर तुम्ही म्हणाल की अशा किती गीता आहेत. तर खरं तर असं प्रत्येक गीतेला वेगळं नाव दिलेलं नसतं. भगवद्गीतेला सुद्धा खरं तर तसं वेगळं नाव दिलेलं नसावं किंवा नव्हतं. तो एक महाभारताचा एक भाग आहे, भीष्म पर्वाचा. तसंच हंसगीता हा सुद्धा श्रीमद भागवताचा भाग आहे. तर भागवत महापुराणाबद्दलचे आपण तुम्हाला 2 हे दिलेले होते, 2 व्हिडिओज ऐकायला दिलेले होते. तर त्या व्हिडिओज मध्ये तुम्हाला भागवत ग्रंथ काय आहे किंवा भागवत महापुराण काय आहे ते लक्षात आलेलं आहे. तर ह्या भागवतामध्ये, भागवत महापुराणामध्ये एकंदरीत म्हणजे गीतेमध्ये जसे फक्त अध्याय आहेत, तर भागवत महापुराणामध्ये तसं नाहीये. त्याच्यामध्ये स्कंध नावाचा एक भाग आहे. तर 12 स्कंध आहेत.
आणि त्या प्रत्येक स्कंधामध्ये अध्याय आहेत, कमी जास्त अध्याय आहेत. म्हणजे एक स्कंध, मग त्यानंतर अध्याय आणि मग श्लोक, असे 3 टप्पे आहेत. आणि गीतेमध्ये कसं आहे, डायरेक्ट 18 अध्याय आहेत आणि 18 अध्यायात मिळून सगळे 700 श्लोक आहेत. म्हणजे प्रत्येक अध्यायात काही विशिष्ट श्लोक आहेत. तर याच्यामध्ये स्कंध आहेत आणि असे किती 12 स्कंध आहेत. त्या 12 स्कंधांपैकी जो 11वा स्कंध आहे, तो 11वा स्कंध विशेष महत्वाचा आहे. तो 11वा स्कंध का विशेष महत्वाचा आहे, की त्या 11वा स्कंधामध्ये भगवान श्रीकृष्ण आता ठरवतात की आता आपण काय करायचं, आपल्या अवताराची समाप्ती करायची म्हणून. आणि त्यांनी ज्या वेळेला ही समाप्ती करायची हे लक्षात येत, त्यांनी ठरवलं, तर त्यांचा परमशिष्य असतोय उद्धव नावाचा. तर हा जो उद्धव आहे, त्या उद्धवाच्या ते लक्षात येतं की भगवंतांनी आता आपल्या अवताराची समाप्ती करायची ठरवलेली आहे. आणि मग तो भगवंताकडे जातो आणि त्यांना म्हणतो की तुम्ही पण मला तुमच्या सोबत घेऊन चला. मी परम तुमचा शिष्य आहे, आयुष्यभर मी तुमच्या सोबत राहिलो, तर तुमच्याशिवाय मी क्षणभरही राहू शकत नाही, तुम्ही मला तुमच्या सोबत घेऊन चला. असं म्हटल्यानंतर भगवंत त्याला त्याची समजूत काढतात आणि त्याला काही उपदेश करतात. तो हा जो संपूर्ण 11वा स्कंद आहे, त्याला एकादश स्कंद असं म्हणतात. तर ह्या 11व्या स्कंदामध्ये भगवंत उद्धवाला सगळा उपदेश करतात. त्यालाच उद्धव गीता असं म्हणतात. म्हणजे ही उपनाम आहे. हा आहे कशाचा भाग, आपल्या श्रीमद भागवत महापुराणाचा 11वा स्कंद. त्या 11व्या स्कंदालाच आपण काय म्हणतो, उद्धव गीता. उद्धव गीता काय म्हणतो, कारण भगवंतांनी जसं अर्जुनाला गीतेमध्ये किंवा अर्जुन गीतेमध्ये अर्जुनाला उपदेश केला, तसा इथे त्यांनी काय केला, उद्धवाला उपदेश केला. आणि हा उपदेश भगवंतांचा शेवटचा उपदेश आहे की आता ते त्यांच्या विग्रहाचा त्याग करणार आहेत, त्यांच्या ते परमधामाला जाणार आहेत. आणि त्या परमधामाला जाताना त्यांनी केलेला हा उद्धवाला उपदेश. ह्या उद्धवाला उपदेश करता करता या 11व्या स्कंदामध्ये एकंदरीत 31 अध्याय आहेत. किती अध्याय आहेत, 31 अध्याय. 11व्या स्कंदामध्ये 31 अध्याय. तर ह्या 31 अध्यायापैकी 13व्या अध्यायामध्ये भगवंत उपदेश करता करता त्यांना हंसगीता सांगतात. तर हंसगीता म्हणजे काय आहे, तर हंसगीता म्हणजे ज्या वेळेला भगवंतांनी, भगवंत म्हणजे नारायण, तर भगवंतांनी, श्रीकृष्ण हा त्यांचा अवतार झाला, राम हा एक अवतार आहे, श्रीकृष्ण एक अवतार आहे, असे त्यांनी किती अवतार घेतले, 24 अवतार घेतले भगवंतांनी. त्या 24 अवतारांपैकी त्यांचं जे मूळ स्वरूप आहे नारायण, त्या भगवंतांनी, नारायणांनी सगळ्यात पहिल्यांदा ब्रह्मदेवाची निर्मिती केली आणि ब्रह्मदेवाला सांगितलं की तू आता सृष्टीची निर्मिती कर. मग ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती करायची हा भगवंतांचा आदेश प्रमाण मानून त्याने सनकादिक नावाचे 5 पुत्र निर्माण केले. त्यांना ब्रह्मदेवाचे 5 पुत्र म्हणतात. तर सनकादिक का म्हणतात, तर सनक, सनंदन, सुकुमार असे ते 5 ऋषी होते. त्या 5 ऋषींना निर्माण केलं आणि त्यांना सांगितलं की आता तुम्ही काय करा, आता तुम्ही पुढे सृष्टीची निर्मिती करा, हा माझा आदेश आहे. परंतु ते सनकादिक ऋषी होते, ते आत्मज्ञानी होते. ते म्हणाले, हे आम्हाला याच्यात अजिबात रस नाहीये सृष्टीची निर्मिती करण्यामध्ये, असं म्हणून त्यांनी त्याला नकार दिला आणि तिथून ते भगवंताकडे निघून गेले. असे हे जे 5 सनकादिक ऋषी होते, सगळ्यात पहिल्यांदा ज्यांना ब्रह्मदेवाने निर्माण केलं, सनक ऋषी आणि इतर 4. तर ह्या ऋषींनी काय केलं, ब्रह्मदेवाला एक प्रश्न विचारला आत्म्यासंबंधी. तर ह्या प्रश्नाचं ब्रह्मदेवाला काही उत्तर देता येईना, कारण ब्रह्मदेव हा सृष्टीच्या निर्मितीमध्ये गुंतला होता, तो कर्मामध्ये गुंतला होता. त्यामुळे त्याला स्वतःलाच आत्मज्ञानाचा विसर पडला होता. त्यामुळे ब्रह्मदेव एका तळ्याच्या कडेला बसलेले होते आणि तिथे जाऊन सनकादिकांनी त्यांना तो प्रश्न विचारला. ब्रह्मदेवाला काही ते उत्तर देता येईना. ब्रह्मदेवाला उत्तर देता येईना म्हणून स्वतः भगवंत नारायण हंस रूपानं तिथं आले आणि त्यांनी त्या सनकादिकांच्या प्रश्नाचं उत्तर दिलं. तर हे जे उत्तर आहे 13व्या अध्यायामध्ये,
ते उत्तर म्हणजेच काय आहे? हंसगीता असं म्हटलं जातं. तर आपण या हंसगीतेकडे थोडं नंतर वळूया, किंवा कदाचित आपण पुढच्या सत्संगामध्ये त्याच्याकडे बघू, कारण आपल्याला कुठलीच घाई नाहीये. आपल्याला ह्या सत्संग मालिकेतून काही मिळवायचं आहे असं नाही, तर भगवंतांच्या विविध लीला समजावून घेणं आणि भक्ती मार्गामधल्या ज्ञानाचा किंवा भक्ती मार्ग नेमका काय आहे हे जाणून घेणं, किंवा आपली जी ग्रंथसंपदा आहे आपल्या पूर्वजांनी निर्माण केलेली ती काय आहे हे समजावून घेणं, हा आपल्या ह्या सत्संग मालेचा उद्देश आहे. त्यामुळे आपल्याला कुठलीही घाई किंवा कुठलीही गडबड नाहीये. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण बघू की हा जो 11वा स्कंद आहे याचं महात्म्य काय आहे. तर तुम्हाला माहितीये की आपल्या महाराष्ट्रामध्ये संत एकनाथ नावाचे खूप महान संत होऊन गेले पैठणचे. ते संत एकनाथ आणि त्यांचे गुरु जनार्दन स्वामी, हे जनार्दन स्वामी देवगिरी किल्ल्यावरती होते. म्हणजे मला वाटतं देवगिरी किल्ल्याचे ते किल्लेदार होते, परंतु त्याच वेळेला ते एक मोठे आध्यात्मिक गुरु पण होते जनार्दन स्वामी. तर ह्या जनार्दन स्वामींचे शिष्य संत एकनाथ महाराज. ह्या संत एकनाथ महाराजांनी काय काय कार्य केलेलं आहे, तर सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी ज्ञानेश्वरीची शुद्ध प्रत तयार केली. म्हणजे ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली, परंतु ज्ञानेश्वरी लिहिल्यानंतर पुष्कळसा काळ उलटून गेला आणि त्याच्यामध्ये त्या ज्ञानेश्वरीच्या अनेक प्रती निर्माण झाल्या मधल्या काळात. त्या काळात ह्या सगळ्या प्रती हस्तलिखित असायच्या. या हस्तलिखित प्रतीमध्ये लोक दोष निर्माण करायचे, म्हणजे लिखाणाचे दोष निर्माण व्हायचे. मग एका प्रतीवरून दुसऱ्याने प्रत निर्माण करताना कधी काना, मात्रा, उकार याच्यात बदल व्हायचे. कधी कधी काही अतिहुशार लोक स्वतःचे श्लोक काही घुसडून द्यायचे त्याच्यामध्ये, कधी काही पानं गहाळ व्हायची, आणि अशा रीतीनं अनेक प्रती निर्माण झाल्या होत्या. मग संत एकनाथ महाराजांनी ज्ञानेश्वरीच्या अनेक प्रतींचा अभ्यास करून एक प्रमाणभूत अशी ज्ञानेश्वरीची प्रत निर्माण केली संत एकनाथ महाराजांनी. हे एकनाथ महाराजांचं फार मोठं कार्य. त्यानंतर दुसरं कार्य काय आहे, तर त्यांनी श्रीमद भागवत ग्रंथाचा जो 11वा स्कंद आहे, जसं संत ज्ञानेश्वरांनी गीतेचा विस्तार करून ज्ञानेश्वरी लिहिली. ज्ञानेश्वरी म्हणजे काय आहे, गीतेवरचा टीका ग्रंथ आहे. गीतेचा विस्तार केला आणि ती प्राकृत भाषेमध्ये समजावून सांगितली. तसंच हा जो भागवत ग्रंथ आहे, भागवत महापुराण, तर हे भागवत महापुराण संस्कृत मध्ये होतं आणि सामान्यांना काही समजत नसे. म्हणजे फक्त त्या एखाद्या पंडिताने त्या भागवत ग्रंथाची कथा लावली तर तो त्या संस्कृताचं प्राकृतामध्ये किंवा मराठीमध्ये जे भाषांतर करून सांगेल तेवढंच. म्हणून संत एकनाथ महाराजांनी याच्यावरती ह्या ग्रंथावर टीका लिहायचं ठरवलं. कुठला ग्रंथ? श्रीमद भागवत महापुराण. पण त्यांनी असं पाहिलं की ह्या श्रीमद भागवत महापुराणामध्ये एकंदरीत किती स्कंद आहेत, तर 12 स्कंद आहेत. तर ह्या 12 स्कंदांवरती जर टीका लिहायची म्हटली तर हे खूप मोठा ग्रंथ होऊ शकतो हा, आणि तेवढ्याची काही आवश्यकता नाही. म्हणून मग त्यांनी काय केलं की ह्या संपूर्ण 12 स्कंदांपैकी सगळ्यात महत्वाचा स्कंद जो त्यांना वाटला तो म्हणजे 11वा स्कंद. तर ह्या 11व्या स्कंदावरती त्यांनी टीका ग्रंथ लिहिला. टीका ग्रंथ म्हणजे विस्तार करून तो प्राकृतामध्ये किंवा मराठीमध्ये लिहायला सुरुवात केली. आणि मग तो अतिशय विस्तारित असा भागवत ग्रंथ तयार झाला आणि त्याला एकनाथी भागवत असं म्हणतात. काय म्हणतात? एकनाथी भागवत. आपल्यापैकी पुष्कळांनी एकनाथी भागवत हा शब्द वाचलेला असतो, ऐकलेला असतो, पण आपल्याला कल्पना नसते की एकनाथी भागवत म्हणजे नेमकं काय. तर एकनाथी भागवत म्हणजे हे असं आहे की संत एकनाथ महाराजांनी मूळ भागवत ग्रंथातल्या 11व्या स्कंदांच्या 31 अध्यायावरती लिहिलेला टीका ग्रंथ. टीका ग्रंथ म्हणजे काय? मराठीतील भाषांतर अधिक स्वतः केलेलं निरूपण. तर याचं सुद्धा एक हे आहे काय, त्याचा सुद्धा एक इतिहास आहे या ग्रंथाचा. तर हा ग्रंथ त्यांनी पैठणमध्ये लिहायला सुरुवात केला. साधारणपणे 4 ते 5 अध्यायांचं त्यांनी निरूपण लिहिलं आणि त्यानंतर
त्यांनी काशीकडे प्रयाण केलं आणि ते काशीला जाऊन पोहोचले संत एकनाथ महाराज. मग ते काशीला गेल्यानंतर तिथल्या विद्वानांमध्ये त्यांचा वावर वाढला आणि मग तिथल्या विद्वानांना असं लक्षात आलं की हे एकनाथ महाराज हे जे भागवत ग्रंथ आहे संस्कृतातलं भागवत महापुराण त्याच्या 11व्या स्कंधावरती प्राकृतामध्ये टीका लिहित आहेत. हे त्यांच्या लक्षात आल्यानंतर मग त्यांना थोडा राग आला की हा मनुष्य संस्कृत ग्रंथाचं मराठी ग्रंथामध्ये भाषांतर का करतो आहे. आणि अशा रीतीनं जर याने मराठीमध्ये भाषांतर केलं तर आपल्या पंडितांना उद्या कोण विचारेल. किंवा प्राकृत भाषा ही दुय्यम आहे आणि या दुय्यम भाषेमध्ये भाषांतर का म्हणून करावं. संस्कृत ही मूळ देवांची भाषा आहे आणि त्याचं कनिष्ठ भाषेमध्ये भाषांतर करणं काही योग्य नाही असं म्हणून मग त्यांनी त्यांच्यावरती बहिष्कार टाकायला सुरुवात केली. त्यांची निंदा नालस्ती सुरू केली. परंतु जेव्हा काशीच्या पंडितांना सुद्धा असं लक्षात आलं की हे संत एकनाथ हे सर्वसाधारण कुणी लेखक नाहीये तर हा एक अतिशय उच्च प्रतीचा संत आहे आणि दुसरी गोष्ट ते जे काही लिहित आहेत ते सुद्धा अतिशय उच्च दर्जाचं आहे. हे जेव्हा त्यांच्या लक्षात आलं तेव्हा हा ग्रंथ लिहून पूर्ण झाल्यानंतर काशीच्या विद्वानांनी सुद्धा संत एकनाथ महाराजांचा खूप मोठा सत्कार केला आणि ह्या ग्रंथाची हा ग्रंथ म्हणजे कुठला एकनाथी भागवत. तर एकनाथी भागवत ह्या ग्रंथाची काशी नगरीमधून हत्तीवरून त्यांनी मिरवणूक काढली. काय केलं त्याची हत्तीवरून मिरवणूक काढली. तर आपण बघूया की ह्या 11व्या स्कंधाचं नेमकं हे काय आहे रूप किंवा त्याचा बर्ड आय व्ह्यू काय आहे. आपण म्हटलं की ब्रह्मांडाकडून अणूकडे तर तसं आपण एक बघूयात की ह्या 11व्या स्कंधाचा सर्वसाधारण आराखडा काय आहे. हा कसा कसा पुढे गेला. याच्यातले जे 31 अध्याय आहेत त्या 31 अध्यायामध्ये नेमकं काय सांगितलेलं आहे याचा आपण आढावा घेऊया. तर हा आढावा घेण्यासाठी मी तुमच्या सोबत एक पॉवर पॉइंट शेअरिंग करतो. स्कंद 11व्यातला पहिला अध्याय. तर या पहिल्या अध्यायामध्ये शुक आणि परीक्षित यांचा संवाद सुरू आहे आणि त्या संवादामध्ये शुक सांगतात. आता शुक आणि परीक्षित यांचा संवाद आपल्याला माहितीच आहे की शुक मुनी हे कोण होते व्यास मुनींचे पुत्र होते आणि त्यांना हा जो काही संपूर्ण भागवत ग्रंथ आहे तर ह्या भागवताचं ज्ञान त्यांना व्यास मुनींकडून मिळालं. हा भागवत ग्रंथ कोणी लिहिला व्यास. भागवत महापुराण व्यास मुनींनी लिहिलं आणि व्यासांकडून ते शुक मुनींना मिळालं. आणि असे हे शुक मुनी एकदा परीक्षित राजाकडे आले होते आणि त्यावेळेला परीक्षिताला एक शाप मिळालेला होता की 7 दिवसानंतर तुला तक्षक नावाचा सर्प याचा दंश होईल आणि हा दंश होऊन तुझा मृत्यू होईल असा त्याला काय मिळालेला होता शाप मिळालेला होता. कुणाला परीक्षिताला. तर आता 7 दिवसानंतर आपला मृत्यू होणार आहे म्हणून परीक्षित नदी किनारी येऊन बसले आणि नदी किनारी येऊन त्यांनी मोठमोठे यज्ञ सुरू केले आणि ज्ञानी लोकांना बोलावलं की आता 7 दिवसानंतर माझा मृत्यू निश्चित आहे. मग आता मला माझा मृत्यू जर निश्चित असेल तर मी कुठलं ज्ञान घेतलं पाहिजे मी काय केलं पाहिजे हे त्यांनी विचारलं. मग परीक्षित राजाने शुक मुनींना विनंती केली. ते परीक्षित राजा कोण होता तर अर्जुनाचा मुलगा जो अभिमन्यू त्या अभिमन्यूचा मुलगा परीक्षित होता. अर्जुनाने महाप्रयाण करण्यापूर्वी परीक्षिताला गादीवर बसवलं होतं. परीक्षिताचा त्याने काय केला राज्याभिषेक करून दिला. मग या परीक्षिताने पुष्कळशी वर्ष राज्य केलं आणि जेव्हा त्याचा मृत्यू जवळ आला त्यावेळेला शुक मुनींनी परीक्षिताला काय केलं हा उपदेश नदी किनारी केला. हा उपदेश करत असताना तिथे खूप मोठमोठे विद्वान सगळे ऋषी खूप मोठी सभा भरलेली होती आणि त्या सभेमध्ये हा शुक आणि परीक्षित यांचा संवाद सुरू होता. तर त्या संवादामध्ये शुकमुनी वर्णन करत होते. कशाचं वर्णन करत होते तर श्रीकृष्णाच्या लीलांचं वर्णन करत होते. त्या लीलांमध्ये ते परीक्षिताला श्रीकृष्णाच्या अवतार कार्याचं वर्णन करत होते. तर श्रीकृष्णाचं नेमकं अवतार कार्य काय होतं
तर श्रीकृष्णाचं अवतार कार्य आपण 3 टप्प्यांमध्ये सांगू शकतो. पहिला टप्पा म्हणजे श्रीकृष्णाने बलराम हा जो त्यांचा भाऊ होता, तर बलराम हा पण परमेश्वराचाच अवतार आहे असं म्हटलं जातं. तर श्रीकृष्ण आणि बलराम ह्या दोघांनी मिळून अनेक दैत्यांचा संहार केला. आपल्याला माहिती आहे तो डोहामधला कालसर्प त्याचा संहार केला, त्यानंतर कंसाचा संहार केला. अशा रीतीने अगदी बालपणापासून त्या पुतना नावाच्या राक्षसीचा संहार केला. अशा रीतीनं श्रीकृष्णांच्या अनेक लीलांचं वर्णन आपण ऐकतो की त्यांनी जन्मल्यापासून बालपणापासून काय केलं तर आपल्या लीला केल्या. नदीला आलेला पूर, त्यांच्या पायाच्या स्पर्शानं यमुना नदी काय झाली, पवित्र झाली. त्यांच्या दर्शनाकरता तिनं पूर वाढत 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 गेला आणि वसुदेवाच्या टोपलीला स्पर्श करून, त्यांच्या पायाच्या अंगठ्याला स्पर्श करून यमुना नदी खाली उतरली. म्हणजे अशा त्यांच्या लीला, आणि या लीलांमधला जो पहिला भाग होता तो दैत्यांच्या संहाराचा होता. अशा रीतीनं मग दैत्यांचा संहार झाल्यानंतर मग श्रीकृष्णानं स्वतःचं द्वारकेचं राज्य व्यवस्थित चालवलं. त्यानंतर मग श्रीकृष्णाने काय केलं, श्रीकृष्णाचा मुळामध्ये अवतारच कशासाठी झाला होता तर पृथ्वीला जो भार झालेला होता दैत्यांचा, दैत्यांच्या नंतर मग राजांचा, खूप राजे निर्माण झाले, खूप सैन्य निर्माण झालं, आणि मग हे अतिशय निर्माण झालेले राजे, सैन्य, शक्ती ह्या सगळ्याचा संहार करणं भाग होतं, कारण पृथ्वीला त्यांचा भार निर्माण झालेला होता. म्हणून भगवंतांनी स्वतःच पांडवांमध्ये कलह निर्माण केला. आपल्याला असं वाटतं की दुर्योधन वाईट होता आणि दुर्योधन आणि पांडवांमध्ये कलह निर्माण झाला, पण या सगळ्याच्या निर्मितीचं मागे परमेश्वर स्वतः होते. त्यांनीच ही बुद्धी त्यांना दिली आणि हा कलह निर्माण केला, आणि हा कलह निर्माण करून दोन्ही बाजूच्या राजांचा संहार केला. हे युद्ध त्यांनीच घडवून आणलं. हे युद्ध ते थांबवू शकत नव्हते का तर थांबवू शकत होते, परंतु त्यांच्या ह्या लीला होत्या आणि ह्या लीलांचा हा भाग होता. जसं एखादं नाटक असतं आणि त्या नाटकामध्ये ते चांगल्या वाईट गोष्टी घडणं भागच आहे, कारण त्या घडल्या तरच ते नाटक पूर्ण होणार असतं. तसंच ही सृष्टी आणि या सृष्टीमध्ये जे काही घडतं आहे ह्या सगळ्या लीला आहेत परमेश्वराच्या. त्यामुळे त्या चांगल्या किंवा वाईट असं त्याला काही म्हणता येणार नाही. आपल्या जीवनात जे चांगलं किंवा वाईट घडत असतं तर त्या सगळ्या परमेश्वरी काय असतात, लीला असतात. तर लीला याचा अर्थ नाटक. तर आपणही त्याच्याकडे एक नाटक बघितल्यासारखं बघायचं असतं. मग तो संहार केल्यानंतर मग पुढे त्यांनी तिसरं कार्य काय केलं तर तिसरं त्यांनी यदुवंशामध्ये कलह निर्माण केला. म्हणजे पांडव तर नाहीसे झाले, परंतु त्यांचे यदुवंशीय म्हणजे कोण तर त्यांचा स्वतःचा वंश. तर त्यांनी पाहिलं की त्यांचाही स्वतःचा वंश खूप मोठा झालेला होता. श्रीकृष्णाचं स्वतःचं आयुष्यच 125 वर्षांचं होतं. तर 125 वर्षाच्या आयुष्यामध्ये त्यांनाही पुष्कळ मुलं झाली, त्यांनाही पुष्कळ नातू झाले, त्या नातवांनाही पुष्कळ मुलं झाली, आणि हे सगळे बलवान आणि बलदंड झाले. अशा रीतीनं बलवान आणि बलदंड झालेले सगळे यदुवंशीय, तर त्यांचाही नाश करून त्यांना परमेश्वराला आता काय करायचं होतं, या पृथ्वीचा भार कमी करून स्वतः पुन्हा त्यांचा अवतार संपवायचा होता. म्हणून त्यांनी काय केलं तर जाणीवपूर्वक यदुवंशामध्ये कलह निर्माण केला. हा कलह कसा निर्माण केला तर त्याच्या सुद्धा कथा आहेत. तर त्या कथेचा एक सगळ्यात भाग म्हणजे काय तर त्यांनी सर्व अतिशय महत्वाचे जे ऋषी होते, म्हणजे नारद मुनी आणि त्यांच्या व्यतिरिक्त ह्या पृथ्वी तलावरचे सगळे महान ऋषी, ह्या महान ऋषींनी काय केलं तर यादवांकडे ते आले, आणि मग यादवांची जी मुलं होती ब्राह्मण रूपाने ते आले, आणि ह्या ज्या यादवांची मुलं होती तर ह्या यादवांच्या मुलांना असं वाटलं की ह्या ब्राह्मणांची आपण चेष्टा करूया, थोडी मस्करी करूया. मग ह्या यादव पुत्रांनी काय केलं की त्यांच्यातल्याच एका पुत्राला त्यांनी साडी नेसवली आणि त्यांनी तिला स्त्रीचं रूप दिलं, आणि तिला साध्या स्त्रीचं रूप नाही दिलं तर गर्भवती स्त्रीचं रूप दिलं. म्हणजे तिच्या पोटाला बरीचशी कापडं बांधली आणि गर्भवती स्त्रीचं रूप दिलं, आणि त्यांनी त्या सर्व ब्राह्मणांची थट्टा करायचं ठरवलं. ते त्या ब्राह्मणांकडे गेले, त्यांनी त्या ब्राह्मणांना ओळखलं नाही की हे मोठमोठे ऋषी आहेत पृथ्वी तलावरचे.
आणि त्यांना असं विचारलं की हे ब्राह्मण श्रेष्ठ, ही कन्या आहे आणि ही गर्भवती आहे आणि ती खूप लाजती आहे. ती लाजून तिला तुम्हाला काही विचारायला म्हणजे विचारावंसं वाटतंय, पण तिच्या वतीनं आम्हीच तुम्हाला विचारतो की ही गर्भवती आहे, तर तुम्ही कृपा करून आम्हाला सांगा की हिला पुत्र होईल की कन्या होईल? काय होईल? पुत्र होईल की कन्या होईल? आता त्या ब्राह्मणांनी पाहिलं की हे आपली थट्टा करताय, कारण ते सगळे अंतर्ज्ञानी होते. तर त्यांनी ती थट्टा लक्षात घेतली आणि त्यांना सांगितलं की मुलांनो, हिला पुत्रही होणार नाही आणि पुत्री पण होणार नाही. हिच्या पोटातून मोठं मुसळ बाहेर येईल आणि हे मुसळ तुमचा सर्वनाश करेल, तुमच्या संपूर्ण यदू कुलाचा, यदू वंशाचा नाश करेल, असा त्यांनी त्यांना शाप दिला. मग हा शाप दिल्यानंतर हे सगळे घाबरून गेली मुलं आणि घाबरून जाऊन मग त्यांनी त्या मुलीचं रूप दिलेल्या त्या यदू पुत्राला ते सोडून पाहिलं, तर आतमध्ये एक मोठं लोखंडी मुसळ निघालं. हे मुसळ घेऊन ते सगळे परत आपल्या घरी माघारी आले. घरी म्हणजे कुठे? द्वारकेला. द्वारकेला माघारी आले आणि ते सगळे आपल्या ज्येष्ठांना भेटले आणि त्यांना सांगितलं की बोय असं असं झालंय आणि याच्या पोटातून मुसळ निघालंय, आता काय करायचं? मुसळ निघालंय म्हटल्यानंतर ते वरिष्ठ सगळे ज्येष्ठही चिंतेत पडले की आता या शापातून मुक्ती काय करायची? मग त्यांनी काय केलं? त्यांनी कृष्णाकडे जायच्या ऐवजी त्यांनी स्वतःच एक आयडिया लढवली. ते म्हटले आपण काय करू? ह्या मुसळाचाच नाश करू. त्यांनी त्या मुसळाचं बारीक पीठ तयार केलं, लोखंडी मुसळ, त्याचा बारीक कीस तयार केला. तर तो कीस तयार केल्यानंतर सुद्धा एक लहानसा तुकडा शिल्लक राहिलाच की ज्याचा काही कीस पुढे होत नव्हता. तर त्यांनी काय केलं? तो लोखंडी तुकडा आणि तो सगळा कीस हे सगळं काय केलं? समुद्रात दूर नेऊन बुडवून टाकलं. त्यांना वाटलं की आता काय आमचा नाश होणार नाही. परंतु तो कीस सगळा समुद्रावरती तरंगत तरंगत फेसासोबत प्रभास क्षेत्र नावाच्या क्षेत्राला जाऊन पोहोचला आणि किनाऱ्याला लागला. आणि त्या प्रभास क्षेत्राला किनाऱ्याला तो जो कीस होता तो जमिनीवर जाऊन पडला आणि जमिनीवर पडल्यानंतर त्याचं गवतामध्ये रूपांतर झालं आणि त्यापासून गवत उगवलं. तर ते गवत असं उगवलं की ते बांबू सारखं होतं, ज्याला भाले युद्धामध्ये जो वापरतात ना भाला, हे भाले त्याला कुश म्हणून आले किंवा त्याची फुलं म्हणून ते भाले त्याला उगवून आले, तीक्ष्ण भाले. आणि तो जो तुकडा होता शिल्लक, तो तुकडा एका माशाने गिळला. तो मासा एका मच्छीमाराच्या जाळ्यामध्ये अडकला आणि मग त्याने ते मासे विकले सगळे आणि तो मासा एका व्याध किंवा ज्याला आपण काय म्हणू पारधी, त्या पारध्याने तो विकत घेतला खाण्यासाठी आणि तो घरी घेऊन गेला. तर त्याला माशाच्या पोटात एक लोखंडाचा तुकडा सापडला. त्याला असं वाटलं बरं झालं आपल्याला हा तुकडा मिळाला. त्याने त्या तुकड्यापासून एक बाण तयार केला. काय तयार केला? बाण तयार केला आणि आपल्या भात्यामध्ये तो ठेवून दिला. म्हणजे अशा रीतीनं आता संपूर्ण यादवांच्या म्हणजे कृष्णासहित सगळ्या यादवांच्या संहाराची एक पार्श्वभूमी तयार झाली. आणि हे सगळं घडत असताना जो कृष्णाचा परमशिष्य आहे, त्या परमशिष्यानं पाहिलं की आता श्रीकृष्ण स्वतःच्या स्वधामाला जाण्याची तयारी करत आहेत. मग तयारी करत आहेत म्हटल्यानंतर इथे 5व्या आणि 6व्या श्लोकामध्ये आपण ते वाचूया. माझ्या समोर आहे ग्रंथ, मूळ ग्रंथ आहे. तर थोडे थोडे अध्याय आपण यातले काही श्लोक वाचू जे महत्वपूर्ण आहेत, सुंदर आहेत. तर त्रैलोक्याला सौंदर्य प्रदान करणाऱ्या, कृष्णाचं वर्णन कसं केलंय पहा. त्रैलोक्याला सौंदर्य प्रदान करणाऱ्या आपल्या सौंदर्य संपन्न श्री विग्रहाने. श्री विग्रह म्हणजे काय? तर भगवंताच्या देहाला देह नाहीत म्हणत, ते त्याला श्री विग्रह म्हणतात. तसंच भगवंताची मूर्ती असते त्याला पण विग्रह म्हणतात, त्याला मूर्ती म्हणत नाही. तर त्रैलोक्याला सौंदर्य प्रदान करणाऱ्या आपल्या
सौंदर्य संपन्न श्री विग्रहाने त्यांनी सगळ्यांच्या नजरा आपल्याकडे आकर्षित करून घेतल्या होत्या. त्यांनी आपल्या दिव्य वाणीने तिचे स्मरण करणाऱ्यांचे चित्त आपल्याकडे खेचून घेतले होते. त्यांच्या चरणकमलांनी ती चरणकमले पाहणाऱ्यांच्या सर्व क्रिया थांबवल्या होत्या. म्हणजे भगवंतांची चरणकमल जो कोणी पाहायचा त्याच्या सगळ्या क्रिया थांबायच्या आपोआपच. त्यांनी सहजपणे आपल्या उत्तम कीर्तीचा पृथ्वीवर विस्तार केला होता. अशा या भगवंतांनी आता आपल्या परमधामाकडे प्रयाण करण्याचं ठरवलं. आणि मग ते प्रयाण करायचं ठरवल्यानंतर ते जे ऋषी त्यांनी पाठवले, श्रीकृष्णांनी परम मंगलमय आणि पुण्यमय कर्म केली आणि त्यांचं गायन करणाऱ्या लोकांचे कलियुगामुळे होणारे दोष नष्ट व्हावेत म्हणून वासुदेवांच्या घरी विश्वामित्र, असित, कण्व, दुर्वास, भृगु, अंगिरा, कश्यप, वामदेव, अत्री, वसिष्ठ, नारद हे सगळे ऋषी त्यांनी ब्राह्मण रूपाने पाठवले. आणि त्यांनी तो दिलेला शाप आपण पाहिलाच. म्हणजे अशा रीतीनं पहिल्या अध्यायामध्ये याचं वर्णन आहे. मग दुसरा अध्याय. दुसऱ्या अध्यायामध्ये आता भगवंतांना निजधामाला जायचं होतं, परंतु हे पहा की भगवंतांनी स्वतः अर्जुनाला उपदेश दिला होता, परंतु त्यांनी आपल्या माता पित्यांना उपदेश दिलेला नव्हता. वसुदेव आणि देवकी हे त्यांचे माता आणि पिता. त्यांना उपदेश देण्यासाठी त्यांनी काय केलं तर त्यांनी नारद मुनींना त्यांच्याकडे जाण्याची बुद्धी दिली. आणि अशा रीतीनं श्रीकृष्णांच्या सहवासात राहण्याच्या इच्छेनं, कुणाच्या सहवासात? श्रीकृष्णांच्या सहवासात राहण्याच्या इच्छेनं स्वतः नारद मुनी द्वारकेमध्ये वारंवार येऊन राहायचे. तर अशा रीतीनंच नारद मुनी पुन्हा एकदा द्वारकेमध्ये आले आणि प्रथम ते वासुदेवांच्या दर्शनाला गेले. आल्यानंतर थोरा मोठ्यांचं दर्शन तर घेतलंच पाहिजे. मग ते कुणाच्या दर्शनाला गेले? वासुदेवांच्या दर्शनाला गेले. वासुदेवांच्या दर्शनाला गेल्यानंतर मग त्यांची विधीपूर्वक पूजा केली वासुदेवांनी, की नारद मुनी महान श्रेष्ठ मुनी आलेले आहेत. आणि त्यांनी त्यांचे पाय धुतले, त्यांना आसन दिलं आणि ते आसन दिल्यानंतर त्यांची पूजा करून त्यांना संसार सागरातून पार होण्याचा मार्ग विचारला. कारण आता पहा, स्वतः श्रीकृष्णच 125 वर्षांचे झालेले होते. म्हणजे त्यांचे वडील हे तर त्यांच्यापेक्षा वृद्धावस्थेकडे पोहोचलेले असणार. त्यामुळे त्यांनी विचारलं की आता आम्हाला तुम्ही संसार सागरातून पार होण्याचा मार्ग सांगा. आणि मग त्यांनी नारदांनी भागवत धर्माचा उपदेश केला. हा उपदेश दुसऱ्या अध्यायातल्या 11व्या श्लोकापासून 22व्या श्लोकापर्यंत आहे. तर हा उपदेश एवढाच एका आपल्या सत्संगाचा वेगळा विषय होऊ शकतो. तर तो पुढच्या एखाद्या सत्संगामध्ये हा उपदेश आपण घेऊया. आज आपण काय करणार आहोत तर फक्त 11व्या स्कंधामध्ये नेमकं काय काय आहे हे बघणार आहोत. तर दुसऱ्या अध्यायामध्ये हा 11व्या श्लोकापासून 22व्या श्लोकापर्यंत तो उपदेश आहे. तर हा उपदेश सांगताना त्यांनी काय केलं तर नारदांनी उपदेश सांगितला म्हणजे मी स्वतः कुणीतरी एक उपदेशक आहे अशा रीतीनं ज्ञान सांगायला सुरुवात नाही केली. ज्ञान देणं हा फक्त भगवंतांचा अधिकार आहे. जसा स्वतः श्रीकृष्णाने अर्जुनाला स्वतः उपदेश केला, परंतु इथे नारद मुनी स्वतः उपदेश करू शकत नव्हते. मग त्यांनी काय केलं? त्यांनी कथा सांगितली. कुणाला? श्रीकृष्णाच्या आई वडिलांना. मग ती कथा सांगताना त्यांनी काय सांगितलं की ब्रह्मदेवाने स्वयंभू मनु नावाचा पहिला मानव निर्माण केला होता. मग त्या मनुने म्हणजे ते पहिले 5 पुत्र तर निर्माण केले होते, पण त्या सनकादिक त्यांनी तर नकार दिला सृष्टी निर्माण करायला. मग त्याने मनु निर्माण केला ब्रह्मदेवाने. मग त्या मनुला मुलगा झाला, तो त्याचं नाव प्रियव्रत. त्या प्रियव्रताला मुलगा झाला, त्याचं नाव अग्निध्र. त्या अग्निध्राला मुलगा झाला, त्याचं नाव नाभी. आणि नाभीला मुलगा झाला, त्याचं नाव ऋषभ. तर हा जो ऋषभ होता, हा ऋषभ
म्हणजे भगवंतांच्या 24 अवतारातला एक अवतार. मग ह्या ऋषभाला 100 पुत्र झाले. त्या 100 पुत्रांपैकी थोरला पुत्र हा भरत, आणि त्या भरता हा अतिशय ज्ञानी होता. ह्या भरताच्या नावामुळेच आपल्या भारताला भारत हे नाव पडलेलं आहे. ह्या भरतामुळे भारत हे नाव पडलेलं आहे. आणि भागवतामध्ये तशा अर्थाचा एक विशिष्ट श्लोक पण आहे. पुष्कळदा आपल्याला असं वाटतं की रामायणातला जो भरत होता त्याच्यामुळे भारत नाव पडलं म्हणून. तर इथे 11व्या स्कंधामध्ये हा असा उल्लेख आहे की ह्या भरतामुळे भारताला भारत नाव पडलं. आणखीन जे 9 भाऊ होते याचे, ते 9 भाऊ भारतामध्ये जे 9 द्वीप आहेत, ह्या 9 द्वीपांचे अधिपती म्हणून त्यांनी राज्य केलं. म्हणजे 100तल्या 10 पुत्रांचा हिशोब तर लागला. उरलेले जे 90 पुत्र होते त्यातले 81 पुत्र कर्मकांड करणारे ब्राह्मण झाले. आता इथे लक्षात घ्या बरं का, की 9 जणांनी राज्य केलं, ते राजे झाले, क्षत्रिय झाले, आणि 81 जण ब्राह्मण झाले. याचाच अर्थ तुम्ही ब्राह्मण होणं किंवा क्षत्रिय होणं किंवा वैश्य किंवा शूद्र होणं हे तुमच्या जन्मावर अवलंबून नव्हतं. आपल्या पुराणांमध्ये सुद्धा याचे दाखले आहेत की तुमच्या कर्मावरती ते होतं. तर हे कर्मकांड करणारे ब्राह्मण झाले आणि त्यांनी यज्ञाची जी कर्म असतात ती करायला सुरुवात केली. आता उरले किती? उरले 90. 90तले 81चा हिशोब लागला. आता राहिले 9 पुत्र. हे 9 पुत्र जे होते यांनी आत्मविद्या संपादन केली, आणि आत्मविद्या संपादन करून ते नेहमी दिगंबर अवस्थेमध्ये राहायचे. म्हणजे त्यांच्या अंगावर कुठलंही वस्त्र नसायचं. आणि आत्मविद्या संपादन केल्यामुळे ते संपूर्ण जगताला उपदेश करू लागले किंवा उपदेशक झाले. हे 9 पुत्र सोबतच फिरायचे सगळीकडे. जसे 5 सनकादिक म्हणजे सनक आणि इतर 4 हे 5 ऋषी सोबतच फिरतात, तसे हे 9 पुत्र सोबतच फिरायचे. तर अशा रीतीनं हे फिरत फिरत निमी नावाच्या राजाच्या यज्ञामध्ये येऊन उपस्थित झाले. ह्या निमी राजाचंच नाव विदेह राजा असं होतं. तर त्याच्या राज्यात यज्ञामध्ये ते आले, आणि मग तिथे ऋषींनी त्यांना विचारलं की आपण 9 पुत्र आहात, आपण 9 ऋषी आहात, आणि आपल्याला आत्मविद्या प्राप्त झालेली आहे. तर ह्या आत्मविद्येचा तुम्ही मला उपदेश करा, आम्हाला उपदेश करा. आणि त्या ठिकाणी मग ह्या 9 पुत्रांनी प्रत्येकाने थोडा थोडा मिळून उपदेश केला. लक्षात आलं? म्हणजे ही कथा कोण सांगत आहे? ही कथा नारद सांगत आहेत. कुणाला? भगवंतांच्या आई वडिलांना, वसुदेव आणि देवकीला. स्वतः उपदेश करत नाहीयेत. तर त्यांनी ते काय करत आहेत? ह्या 9 पुत्रांनी केलेला आत्मविद्येचा उपदेश सांगत आहेत वसुदेव देवकीला. मग आता हे इथे लक्षात आलं तुम्हाला? हे जे 9 पुत्र होते हे कोण होते? तर ह्या 9 पुत्रांची नावं आहेत. आता कवी आणि हरी नावाचे 2 पुत्र होते. त्यांनी काही उपदेश केला. तो उपदेश पण आपण नंतर पुढच्या येणाऱ्या सत्संगामध्ये पाहूया. त्यानंतर 3ऱ्या अध्यायामध्ये अंतरिक्ष, प्रबुद्ध, पिप्पलायन आणि आविर्होत्र हे दुसरे 4 जण होते. एकंदर 9 जण होते. तर पहिल्यांदा 2ऱ्या अध्यायात दोघांनी उपदेश केला, 3ऱ्या अध्यायात चौघांनी उपदेश केला, 4थ्या अध्यायात द्रुमिल नावाचा जो पुत्र होता त्याने उपदेश केला, 5व्या अध्यायात चमस आणि करभाजन यांनी उपदेश केले. म्हणजे आता झाले किती? 4 आणि 2 6 7 8 आणि 9. अशा रीतीनं त्या 9 पुत्रांनी तिथे उपदेश केला. आणि तो उपदेश ऐकल्यामुळे वसुदेव आणि देवकी यांना जो काही मोह संसाराचा थोडाफार उरलेला होता, त्या उरलेल्या मोहाचं सुद्धा काय झालं? पूर्णपणे निराकरण झालं. आणि अशा रीतीने 5व्या अध्यायापर्यंत 11व्या स्कंधामध्ये कुठला उपदेश दिलेला आहे? तर हा वसुदेव आणि देवकीला नारद मुनींनी सांगितलेला संवाद, त्याचं वर्णन केलेलं आहे. मग त्या ठिकाणी काय म्हटलंय की हा पवित्र इतिहास एकाग्र चित्तानं जो कोणी आत्मसात करतो तो ब्रह्मपदाला प्राप्त होतो. म्हणजे आपण ह्या कथा कशासाठी पुन्हा पुन्हा ऐकायच्या?
तर आपण जे काही भगवद्गीतेतून ज्ञान घेतलेलं आहे, ह्या ज्ञानामध्ये आणखी सखोल जाण्यासाठी, आणखी त्यामध्ये आपल्या स्वतःला स्थिर करण्यासाठी, स्थित करण्यासाठी हे सगळं पुन्हा पुन्हा वेगळ्या वेगळ्या शब्दांमध्ये वाचायचं आहे. थोडाफार शब्दरचनेत बदल असतो, पण शब्दरचनेत बदल केल्यामुळे काय होतं, आपल्याला ते आणखीन तेच ज्ञान आणखीन वेगळ्या पद्धतीने समजतं. मग पुढे 6वा अध्याय सुरू झाला. एकूण 31 अध्याय आहेत. मग 6व्या अध्यायात काय सांगितलंय, तर द्वारकेमध्ये, म्हणजे आपण मूळ काय पाहत होतो की 11व्या स्कंधामध्ये श्रीकृष्णांना स्वतःचा अवतार संपवायचा आहे. तो अवतार संपवण्यासाठी त्यांनी काय केलं, तर सगळ्यात पहिल्यांदी त्यांनी त्या सगळ्या ऋषींना बोलावून त्यांचा आणि त्यांच्या पुत्रांची गाठ घालून दिली. पुत्रांना छानपैकी एक हे दिला, काय म्हणूयात आपण त्याला, शाप दिला आणि ते मुसळ दिलं. मग ते मुसळ समुद्रामध्ये त्याचा भुगा करून त्याचे कुश झाले तयार. आणि मग इकडे एका बाजूला हे सगळं सुरू असताना आणि नारदांनी त्यांच्या आई वडिलांना उपदेश केल्यानंतर स्वतः ब्रह्मदेव, ब्रह्मदेव म्हणजे कोण, तर स्वतः नारायणानंतर ब्रह्मदेव, तर हे ब्रह्मदेव त्यांच्या सगळ्या पुत्रांना घेऊन कुठे आले, द्वारकेमध्ये आले. आणि त्यांनी श्रीकृष्णांची स्तुती करायला सुरुवात केली. 6व्या अध्यायामध्ये पहा, देव सगळे तिथे आले. तिथे कोण कोण आले आपण बघूया थोडस. तर त्यांचे पुत्र सनक, सनंदन, इतर सगळे देव, प्रजापती, भूतगण, महादेव म्हणजे शंकर, इंद्र, 12 आदित्य, 8 वसु, अश्विनी कुमार, ऋभू, अंगिरस, 11 रुद्र, विश्वदेव, साध्यगण, गंधर्व, अप्सरा, नाग, सिद्ध, चारण, गुह्यक, ऋषी, पितर, विद्याधर, किन्नर, इतके सगळे लोक मनुष्यासारखा वेश धारण करून कुणाकडे आले, श्रीकृष्णांच्या दर्शनासाठी आले. आणि त्यांनी तिथे येऊन काय केलं, तर द्वारकापुरीत दिव्य तेजाने तळपणाऱ्या श्रीकृष्णांचं त्यांनी दर्शन घेतलं. श्रीकृष्णाला कितीही पाहिलं तरी त्यांचे नेत्र तृप्त होत नव्हते. त्यांनी स्वर्गातील उद्यानातील फुलं सोबत आणलेली होती. ती फुलांचा जगदीश्वरावर वर्षाव केला आणि त्यांची स्तुती करू लागले. मग ती स्तुती त्यांनी 7व्या श्लोकापासून 19व्या श्लोकापर्यंत वर्णन केलेली आहे. आणि मग ही स्तुती करून त्यांनी काय केलं, तर त्यांना शेवटी विनंती केली की हे भगवंता, हे श्रीकृष्णा, तुम्ही काय करा, तुम्ही आता आपल्या परमधामामध्ये परत चला. तुम्ही ज्या उद्देशाने तुम्ही इथे आला होता, कुठे, पृथ्वीवर, तुम्हाला दैत्यांचा नाश करायचा होता, तो तुम्ही केला. त्यानंतर तुम्हाला पृथ्वीला भार झालेले जे राजे होते त्या राजांचा नाश केला. आणि आता तुम्ही यदुवंशीयांच्या नाशाची पण सगळी तयारी करून ठेवली, सगळं फिल्डिंग तुम्ही लावलंय. तर तुम्ही आता काय करा, तुमच्या परमधामाला तुम्ही परत चला, अशी त्यांनी त्यांना विनंती केली. तर ते 21व्या आणि 22व्या श्लोकामध्ये म्हणतात की हे प्रभू, आपण अवतार घेऊन पृथ्वीवरील भार कमी करावा अशी आमची प्रार्थना तुम्ही मान्य केली आणि ते काम तुम्ही चांगल्या रीतीनं पूर्ण केलं. आता आपण इथे धर्माची स्थापना केली, 10 दिशांना लोकांचे दोष दूर करण्यावर एक स्वतःची कीर्ती पसरवली. आणि आता तुम्ही काय करा, तर हे सगळं पूर्ण झालेलं आहे. 27व्या श्लोकात म्हणतात, आपणास योग्य वाटत असेल तर आपण आपल्या परमधामात परत यावं. आपले सेवक असलेल्या आम्हा लोकपालांचा आपण सांभाळ करावा. आणि अशा रीतीने मग श्रीकृष्णाने त्यांची विनंती मान्य केली की आता मी परमधामामध्ये यदूंचा वंश पूर्णपणे नाहीसा करील आणि मी परत येईल. आणि असं मग त्यांनी, श्रीकृष्णाने त्यांची विनंती मान्य केल्यानंतर हे सगळे देवलोक त्यांच्या त्यांच्या धामाला परत गेले. आणि ते परत गेल्यानंतर द्वारकेमध्ये मोठे मोठे अपशकुन व्हायला सुरुवात झाली. बघा, श्रीकृष्ण भगवंत स्वतः जिथे आहेत त्या नगरीमध्ये मोठे मोठे अपशकुन व्हायला सुरुवात झाली. मग सगळे श्रीकृष्णाचे पुत्र, पौत्र आणि त्यांचे सगळे वंशज श्रीकृष्णाकडे आले आणि त्यांनी कृष्णाला विचारलं की आपल्या नगरीमध्ये असे हे मोठमोठे अपशकुन का होत आहेत.
तेव्हा कृष्णाने यादवांना सांगितलं की तुम्ही आता असं करा की तुम्ही प्रभास क्षेत्री जा. पहा, कृष्णाला माहिती होतं प्रभास क्षेत्रात काय होणार आहे, पण तरी त्यांनी काय केलं, त्यांना प्रभास क्षेत्री जाण्याचा सल्ला दिला. पण जाऊन काय करायला सांगितलं, त्यांनी सांगितलं की तुम्ही प्रभास क्षेत्री जा. ते एक मोठं काय आहे, तीर्थक्षेत्र आहे. त्या तीर्थक्षेत्राला जाऊन तिथे तुम्ही यज्ञ करा, पूजा अर्चा करा, ब्राह्मणांचा सन्मान करा, त्यांना मोठमोठी तुम्ही दानं द्या, तिथे तुम्ही त्यांना भोजन द्या. आणि मग तिथे गेल्यानंतर तुमचं पाप हरण होईल, असं त्यांनी सल्ला दिला. परंतु हे त्यांचा परमसेवक जो उद्धव, त्यांनी ओळखलं की भगवंतांचं आता काही मला काही ठीक दिसत नाहीये. भगवंत बहुतेक आता परमधामाला जाण्याच्या विचारात आहेत. इतरांनी कुणीच ओळखलं नाही, लक्षात घ्या बरं का. फक्त उद्धवाने ओळखलं. आणि मग उद्धव त्यांच्या भगवंताकडे गेले आणि त्यांनी भगवंताला विनंती केली की तुम्ही मला पण तुमच्या सोबत घेऊन चला. तर ते म्हणताना ते कसं सांगत आहेत, आपण थोडंसं बघूया, वाचूया. हे योगेश्वर, आपल्या लीलांचे श्रवण आणि कीर्तन पुण्यकारक आहे. आपण परमेश्वर असल्यामुळे शक्य असूनही आपण ब्राह्मणांचा शाप निष्प्रभ केला नाही. म्हणजे तो जो ब्राह्मणांनी शाप दिलेला होता तो निष्प्रभ केला नाही. यावरून मला वाटतं की आपण यदुवंशाचा संहार करून ह्या लोकांचा त्याग करणार. हे केशवा, आपल्या चरण कमलांना मी अर्ध्या क्षणासाठी सुद्धा सोडू शकत नाही. हे स्वामी, आपण मलाही घेऊन आपल्या परमधामाला चला. हे कृष्णा, आपली लीला माणसांसाठी परममंगल आणि कानांना अमृतासारखी आहे. ज्याला एक वेळेला त्याची गोडी लागली, त्याच्या मनात नंतर दुसऱ्या कोणत्याही वस्तूची इच्छा शिल्लक राहत नाही. हे प्रभू, आम्ही तर झोपणं, बसणं, हिंडणं, फिरणं, स्नान, खेळ, भोजन इत्यादी सर्व प्रसंगात आपल्या सोबत असतो. आपण आमचे प्रियतम आत्मा आहात. आम्ही आपल्याला कसं सोडावं? आपण वापरलेली माळ, आपण वापरलेलं चंदन, वस्त्र, अलंकार इत्यादी वस्तू आम्ही प्रसाद म्हणून घेतो. अनेक ऋषी दिगंबर राहून आणि जन्मभर परिश्रम करून सुद्धा त्यांना ब्रह्म प्राप्त होत नाही. परंतु आम्ही कर्म मार्गात भटकणारे तुमच्या सोबत तुमच्या लीलांची चर्चा करून, तुमचं नामस्मरण करून, कीर्तन करून आम्ही ही माया पार करू शकतो. तेव्हा तुम्ही मला तुमच्या सोबत घेऊन चला, असं त्यांनी त्यांना विनंती केली. ही विनंती केल्यानंतर कृष्ण त्यांना म्हणतात, हे पहा उद्धवा, आजपासून 7व्या दिवशी ही जी द्वारका नगरी आहे, आपण जी सोन्याची द्वारका म्हणतो ना, श्रीकृष्णानं सोन्याची द्वारका उभी केली होती, ही द्वारका नगरी मी समुद्रामध्ये बुडवणार आहे आजपासून 7व्या दिवशी. आणि त्यानंतर मी मृत्यू लोकाचा त्याग करणार आहे. त्यानंतर कलियुग सुरू होईल आणि कलियुग सुरू झाल्यानंतर लोकांमध्ये अधर्मामध्ये रुची वाढीला लागेल. त्यामुळे तू काय कर, तर तू आता हे जे काही तुझे सगळे आप्तजन आहेत यांचा स्नेह तू सोडून दे. तू माझ्या ठिकाणी मन लाव आणि समदृष्टीने पृथ्वीवरती विहार कर, असं ते 7व्या अध्यायामध्ये त्यांना सांगतात. त्याच्यामध्ये 4थ्या श्लोकामध्ये ते त्यांना सांगतात की बाबा रे, मी या पृथ्वीचा त्याग केल्यावर तू इथे राहू नकोस. आपले आप्त स्वजन यांचा त्याग करून तू समदृष्टीने पृथ्वीवरती विहार कर. मग ते त्याला उपदेश करायला सुरुवात करतात. आणि हा उपदेश सुद्धा श्रीकृष्ण आता इथे ते स्वतः उपदेश करत नाहीत, तर ते त्यांना काही वेगवेगळ्या कथांच्या साह्याने उपदेश देतात. तर सगळ्यात पहिल्यांदी ते तेजस्वी अवधूत आणि राजा यदू यांच्यातील संवाद 7व्या अध्यायामध्ये सांगतात. कुणाला? तर उद्धवाला. सांगतोय कोण? श्रीकृष्ण. मग ते सांगतात, तो जो तेजस्वी अवधूत होता त्यानं 24 गुरु केलेले होते. आणि आपल्याला माहिती आहे हे तेजस्वी अवधूत कोण आहेत, यांनाच आपण गुरुदेव दत्त म्हणतो. तर दत्ताला 24 गुरु होते. तसेच त्या 24 गुरूंनी त्या अवधूतांना, दत्तात्रेयांना काही शिकवण दिलेली होती. मग ती शिकवण हे अवधूत यदू राजाला त्यांच्या 24 गुरूंनी काय शिकवण दिली ती त्यांनी सांगितलेली आहे.
आणि त्या दोघांमधला संवाद श्रीकृष्ण उद्धवाला वर्णन करून सांगतात 7व्या अध्यायामध्ये. तर ह्या 24 गुरूंपैकी 8 गुरूंची शिकवण त्यांनी 7व्या अध्यायात सांगितली. त्यानंतर 9 गुरूंची शिकवण 8व्या अध्यायात सांगितली आणि 9व्या अध्यायामध्ये 7 गुरूंची शिकवण सांगितली. अशा रीतीनं 7वा, 8वा आणि 9व्या अध्याय ह्या 3 अध्यायामध्ये वेगवेगळे 24 गुरु जे होते, त्या 24 गुरूंपासून हे तेजस्वी अवधूत काय शिकले, तर ते त्यांनी इथे समजावून सांगितलं. तर मग हे 24 गुरु कोण होते नेमके? तर आपण त्या गुरूंची फक्त नावं पाहूयात. तर पहिला गुरु म्हणजे पृथ्वी, दुसरा म्हणजे वायू, तिसरा म्हणजे आकाश, चौथा म्हणजे जल, 5वा म्हणजे अग्नी. म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश ह्या 5 तत्वांकडून हे अवधूत जे होते यांनी काहीतरी शिक्षण घेतलं किंवा काहीतरी शिकले त्यांच्याकडून. ते काय शिकले असतील बरं? ते आपल्याला पण त्याचा उपयोग होईल का? तर निश्चित होऊ शकतो. त्यानंतर नंतर चंद्र, सूर्य, कबूतर, अजगर, समुद्र, पतंग, मधमाशी, हत्ती, मध गोळा करणारे, हरिण, मासा, पिंगला, टिटवी, लहान बालक, कुमारी, बाण तयार करणारा मनुष्य, साप, कोळी नावाचा कीटक आणि कुंभार नावाची माशी. इतक्याच हे सगळे त्यांचे 24 गुरु. मी जे आता वाचले ही 24 नावं. ह्या 24 गुरूंकडून त्यांनी ज्ञान घेतलं आणि हे ज्ञान ह्या 7व्या, 8व्या आणि 9व्या अध्यायामध्ये त्यांनी वर्णन करून सांगितलं. कुणी? कृष्णाने सांगितलं. कुणाला? उद्धवाला. आणि मुळात हे कुणी कुणाला सांगितलं होतं? तर अवधूताने यदूला सांगितलं होतं, यदू राजाला. म्हणजे अशा रीतीनं ह्या 24 गुरूंचं ज्ञान त्यांना तिथं दिलं. आणि मग पुढे 10वा अध्याय आला. 10व्या अध्यायामध्ये भोगांच्या असारतेचं निरूपण केलंय. 11व्या अध्यायामध्ये बद्ध मनुष्य, मुक्त मनुष्य आणि भक्त यांची लक्षणं सांगितली. त्यानंतर 12व्या अध्यायामध्ये सत्संगाचा महिमा सांगितला, कर्म अनुष्ठान आणि कर्मत्याग. तुम्ही काही लिहून घेऊ नका, मी तुम्हाला ही संपूर्ण पीपीटी देईल ग्रुपवर. तुम्हाला पीपीटी ग्रुपवर टाकून देईल मी, काळजी करू नका. 13व्या अध्यायामध्ये हंसगीता सांगितली, जे मी तुम्हाला मागाशी म्हटलं ना, हंसगीता. हे हंसगीता काय आहे? तर ब्रह्मदेवाला सनकादिकांच्या एका प्रश्नाचं उत्तर देता नाही आलं, मग तिथे स्वतः भगवंत हंस रूपाने आले आणि त्यांनी त्या ब्रह्मदेवाला विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर दिलं. तर ती हंसगीता 13व्या अध्यायामध्ये आहे. 14व्या अध्यायात भक्तियोगाचा महिमा आहे आणि भगवंताचं ध्यान कसं करावं ते सांगितलेलं आहे. 15व्या अध्यायामध्ये वेगवेगळ्या सिद्धींची नावं आणि त्यांची लक्षणं सांगितली. 16व्या अध्यायामध्ये भगवंताच्या विभूती, जसं आपल्याला गीतेमध्ये विभूती योग आहे पहा, तशाच भगवंतांनी त्याच विभूती वेगळ्या शब्दांमध्ये इथे 39व्या पासून 44व्या श्लोकांपर्यंत उद्धवाला सांगितल्या. त्यानंतर वर्णाश्रम धर्म, जसा गीतेमध्ये सांगितलाय चातुर्वर्ण्य, तसं इथे सुद्धा वर्णाश्रम धर्माचं निरूपण केलंय. त्यानंतर वानप्रस्थ आणि संन्यासी यांनी कुठला धर्म पालन केला पाहिजे ते 18व्या अध्यायात सांगितलं. ज्ञान, भक्ती, यम, नियम ही सगळी साधनं आहेत. ह्या साधनांचं वर्णन 19व्या अध्यायात केलं. 20व्या अध्यायामध्ये ज्ञानयोग, कर्मयोग आणि भक्तियोग सांगितला. अशा रीतीनं 20 अध्याय पूर्ण झाले. मग 21वा अध्याय, इथे वरती चुकलंय, हेडिंग 21 ते 12 असं लिहिलंय, तर ते नंतर दुरुस्त करूयात. 21व्या अध्यायात गुणदोष व्यवस्था. 22व्या अध्यायात तत्वांची संख्या. आपण जी 24 तत्व शिकलो ना, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, मन, बुद्धी, अहंकार, ही झाली 8 तत्व. त्यानंतर 5 इंद्रिय, 5 विषय, 5 कर्मेंद्रिय. म्हणजे अशा रीतीने आपण जी 24 तत्व पाहिली, तर ही 24 तत्व वेगवेगळ्या ग्रंथांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने वर्णिलेली आहेत. तर ते सगळं विविध वर्णन त्यांनी याच्यामध्ये 22व्या अध्यायात सांगितलं. त्यानंतर 23व्या अध्यायात दुर्जनांनी केलेला अपमान कसा सहन करायचा याच्याबद्दल एक सुंदर अशी कथा आहे. एक ब्राह्मण होता,
आणि तो ब्राह्मण जरी जन्माने ब्राह्मण असला तरी दुराचारी होता आणि खूप लोभी होता. आणि मग हळूहळू काय झालं की त्यानं त्याचं धन पण नाहीसं झालं आणि धन नाहीसं झाल्यानंतर मग त्याला काय उपरती झाली आणि मग त्याला उपरती झाल्यानंतर सुद्धा लोकांना काही समजेना की आता हा ज्ञानी झालाय म्हणून. लोक तो गरीब झाला, त्याच्याजवळचं धन आणि त्याचे नातेवाईक त्याला सोडून गेले. पण त्याने पूर्वी केलेली वाईट कर्म बघून सगळे लोक त्याचा खूप अपमान करायचे. पण असा जग आपला अपमान करत असताना सुद्धा तो अपमान कसा सहन करायचा हे त्या ब्राह्मणाच्या कथेमधून 23व्या अध्यायामध्ये अतिशय सुंदर रीतीने सांगितलंय, जे की आपल्याला सुद्धा आपल्या जीवनामध्ये उपयोगी पडू शकतात. त्यानंतर 24व्या अध्यायात सांख्ययोग सांगितला. 25व्या अध्यायात 3 गुण जे आहेत त्या 3 गुणांच्या वृत्ती आणि त्याचं निरूपण, सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण, त्याच्या वृत्तींचं निरूपण केलं. 26व्या अध्यायामध्ये सम्राट पुरुरवा नावाचा सम्राट होता, त्याची कथा त्यांनी त्याला सांगितली. आणि त्या पुरुरव्याला वैराग्य प्राप्त झालं. आणि ते वैराग्य कसं प्राप्त झालं, तर त्या सम्राट पुरुरव्याला उर्वशी नावाची अप्सरा प्राप्त झाली होती. आणि त्या उर्वशी नावाच्या अप्सरेसोबत भोगामध्ये तो अतिशय रममाण झाला. त्याला काही वर मिळाला होता. तो वर मिळाल्यानंतर त्या वरामध्ये त्यानं काय मागून घ्यावं, काहीतरी ज्ञान मागून घ्यावं किंवा अशा पद्धतीने काही उच्च गोष्टी न मागता त्यानं उर्वशी नावाची अप्सरा मागून घेतली. पण मग त्याला ती अप्सरा तर मिळाली, पण त्याला हे पण त्या अप्सरेनं सांगितलं की मी पृथ्वीवरती मनुष्य रूप घेऊन येईन, पण माझी ज्या वेळेला परत जाण्याची, स्वर्गलोकी परत जाण्याची वेळ होईल त्यावेळेला मी तुला सोडून परत निघून येईल. आणि ती तिथे आली आणि तिच्यासोबत तो भोगांमध्ये अतिशय रममाण झाला. आणि तिची परत जाण्याची वेळ झाल्यानंतर ती परत निघून गेली, एक शब्दही न बोलता. आणि ती परत निघून गेल्यानंतर सम्राट पुरुरवा हा खूप हैराण झाला. तो संपूर्ण पृथ्वीवर भटकत फिरू लागला तिच्या याच्यामध्ये, विरहामध्ये. आणि हा विरह करून 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 शेवटी त्याला वैराग्य प्राप्त झालं. आणि ते वैराग्य प्राप्त झाल्यानंतर ते जे त्याला वैराग्य प्राप्त झालं त्याचं वर्णन त्याने स्वतःच केलं पुरुरव्यानं. आणि ते वर्णन श्रीकृष्णाने कोणाला सांगितलं? उद्धवाला सांगितलं. त्यानंतर 27व्या अध्यायामध्ये तो विचारतो उद्धव की हे भगवंता, तुमच्या पूजा अर्चा आम्ही कशा कराव्यात तुम्ही गेल्यानंतर तुमच्या पश्चात? तर त्यांच्या पूजा अर्चनेचा क्रियायोग त्यांनी 27व्या अध्यायात सांगितला. त्यानंतर 28व्या अध्यायामध्ये परमार्थाचं निरूपण केलं, म्हणजे आत्मा आणि शरीर याच्या संबंधाचं वर्णन केलं. 29व्या अध्यायामध्ये सहजपणे परमपद कसं प्राप्त करावं, म्हणजे इथपर्यंत तर सगळं ज्ञान दिलं, पण प्रत्येक सामान्य माणसाला ह्या ज्ञानाची आवश्यकता आहे का, त्याच्या बुद्धीला हे झेपेल का, ते सांगता येत नाही. त्यामुळे मग उद्धव विचारतो की हे भगवंता, की सामान्य माणसाला सहजपणे परमपद कसं प्राप्त होईल, तर त्यासाठी तुम्ही काही उपदेश करा. मग त्यांनी भागवत धर्माचा उपदेश केला, ज्याला आपण सध्या वारकरी लोक भागवत धर्म म्हणतात. आणि सध्या वारकरी आळंदीपासून पंढरीपर्यंत जातात, भगवंताच्या नामकीर्तनाचे सप्ताह साजरे करतात. त्या सप्ताहामध्ये ते ईश्वराच्या नामामध्ये धुंद होऊन नर्तन करतात, नामजप करतात, कीर्तन करतात, टाळ वाजवतात, नृत्य करतात, फुगड्या खेळतात. आपल्या सगळ्या मध्यमवर्गीयांना वाटतं की हे काय चाललंय सगळं वेड्यासारखं, ही अडाणी लोक आहेत. परंतु ते अडाणी नसून आपण अडाणी आहोत आणि ते ज्ञानी आहेत. ते ज्ञान मार्गावर चालत आहेत. ते भागवत धर्माचं अनुसरण आणि आचरण करत आहेत. आणि आपल्याला हा सगळा इतिहास माहीतच नाही. त्यामुळे आपण सगळे भोगांच्या मागे लागलो, आपण सगळे धनसंपत्तीच्या मागे लागलो. मग आपल्याला एक दुकान झालं की दुसरं दुकान, एक नोकरी झाली की बढती मिळणारी दुसरी नोकरी, एक घर झालं की दुसरं घर, एक गाडी झाली की दुसरी गाडी, याच्यात आपलं आयुष्य संपून जातं. आणि सगळ्यात शेवटी दवाखान्यामध्ये हातपाय खोडत 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 आपण आपला जीव सोडून देतो. आणि हे जे काही सगळं आहे, ह्या सगळ्याचं ज्ञान आपण करूनच घेत नाही. परंतु ज्यांना आपण अडाणी म्हणतो, ते अडाणी लोक आज भागवत धर्माच्या मार्गावरती त्यांची वाटचाल व्यवस्थित करत आहेत.
संतांनी दाखवलेल्या मार्गावरती ते चालत आहेत. तर तो मार्ग हा 29व्या अध्यायामध्ये भगवंतांनी स्वतः वर्णन करून सांगितला होता. त्यानंतर मग अशा रीतीने 29व्या अध्यायापर्यंत भगवंतांचं काय होतं, सगळा जो काही उपदेश त्यांना करायचा असतो तो उपदेश सांगून पूर्ण होतो. आणि मग ते उद्धवाला काय म्हणतात की हे उद्धवा, आता तू बद्रिकाश्रमाला जा, म्हणजे ज्याला आपण बद्रीनारायण म्हणतो. तर भगवंत आणि हे कुठे आहेत सध्या उद्धव, तर हे त्यांच्या द्वारकेमध्ये बसलेले आहेत. हे सगळं द्वारकेत घडतंय. आणि शेवटी ते त्याला उद्धवाला सांगतात की आता तू बद्री आश्रमाला जा आणि तिथे जाऊन तू तिथे ध्यान कर, माझी आराधना कर, काही साधना कर. त्याप्रमाणे उद्धव बद्रिकाश्रमाला जातो. आणि तिथे गेल्यानंतर मग इकडे भगवंत सगळ्या यदुकुलाचा नाश करतात, स्वतःचाही देह त्याग करून ते निघून जातात परमधामाला. आणि मग उद्धव काय करतो, तर संपूर्ण ह्या भूमंडळामध्ये, ह्या संपूर्ण भारतवर्षामध्ये हे ज्ञानदान करत तो सगळीकडे फिरत असतो. मग 30व्या अध्यायामध्ये श्रीकृष्णांचा लीला विग्रह म्हणजे काय, तर त्यांचा देह, त्याचा त्यांनी कसा त्याग केला त्याचं वर्णन, संपूर्ण वर्णन 30व्या अध्यायामध्ये दिलेलं आहे. आणि 31व्या अध्यायामध्ये भगवंतांचं स्वधानाला प्रस्थान म्हणजे सगळ्या त्यांच्या यदुवंशीयांचा नाश झाल्यानंतर भगवंत बलराम पण स्वतःचा देह त्याग करतात. तर ती कथा थोडक्यामध्ये अशी आहे की भगवंत स्वतः सगळ्या त्यांच्या यादवांसोबत, यदुकुलासोबत प्रभास क्षेत्री जाण्याचा सल्ला देतात त्यांना. ते अपशकुन घडायला लागलेले असतात द्वारकेमध्ये. हा उपदेश सगळा करून झाला आता उद्धवाला, आणि अपशकुन घडायला लागल्यानंतर मग ते सगळ्यांना सांगतात चला आपण आता प्रभास क्षेत्री जाऊ. तिथे जाऊन आपण यज्ञ याग करू, ब्राह्मणांना अन्नदान करू, त्यांची पूजा करू, त्यांचं दर्शन घेऊ आणि काहीतरी आपण पुण्यकार्य करू. अशा इच्छेनं हे सगळे प्रभास क्षेत्राला येतात. त्या प्रभास क्षेत्राला हा जो लोखंडाचा मुसळ होता, त्या मुसळाचा जो भुसा करून टाकलेला होता समुद्रात, त्याचे भाले होऊन तिथे गवताच्या रूपाने ते प्रभास क्षेत्रालाच उगवलेले होते किनाऱ्याला. आणि तिथे सगळे हे जण पोहोचतात. तिथे जाऊन हे यज्ञ याग करतात, अन्नदान करतात. हे सगळं होतं श्रीकृष्णांच्या सोबत. आणि त्यानंतर ही सगळी मंगल कृत्य झाल्यानंतर मग यादव मदिरा सेवन करतात. काय करतात, तर मदिरा सेवन करतात. आणि हे मदिरा सेवन केल्यानंतर ते भ्रमिष्ठ होतात. भ्रमिष्ठ झाल्यानंतर त्यांचं आपापसामध्ये युद्ध सुरू होतं. आणि हे युद्ध सुरू झाल्यानंतर ते सगळे एकमेकांशी, म्हणजे याच्यामध्ये श्रीकृष्णाची मुलं सुद्धा आली बरं का. श्रीकृष्णाची मुलं आली, नातू आले, हे सगळेच मदिरापान करून एकमेकांसोबत युद्ध करू लागतात आणि त्यामध्ये सर्वांचा नाश होतो. हा नाश व्हावा ही श्रीकृष्णाचीच इच्छा असते आणि त्यांच्या इच्छेनेच हे त्यांचं कुल स्वतःच पूर्ण नाश पावतं. आणि आता उरतात ते फक्त दोघे जण, बलराम आणि स्वतः श्रीकृष्ण. त्यांनी सगळे स्त्रिया, मुलं आणि वृद्ध जे आहेत त्यांना तिकडेच ठेवलेलं असतं, द्वारका नगरीमध्ये ठेवलेलं असतं. आणि आता हे बलराम काय करतात, मग ते समुद्र किनाऱ्यावरती बसून परमात्म चिंतन करत करत स्वतःचा देह त्याग करतात बलराम. आता राहिले कृष्ण जाऊन पिंपळाच्या झाडाखाली बसतात. आणि पिंपळाच्या झाडाखाली बसल्यानंतर त्यांचं खूप सुंदर असं वर्णन इथे 28व्या श्लोकामध्ये केलेलं आहे. 30व्या अध्यायात बलराम स्वरूपात लीन झालेले पाहून भगवान श्रीकृष्ण सुद्धा एका पिंपळाच्या झाडाखाली जमिनीवरती गप्प बसले. आता मी शेअरिंग थांबवतोय. ज्यांना व्हिडिओज ऑन ठेवायचे असतील ते व्हिडिओज ऑन ठेवू शकतात. तर ते बलराम आपल्या स्वरूपात लीन झालेले बघून भगवान श्रीकृष्ण सुद्धा एका पिंपळाच्या झाडाखाली जमिनीवरती गप्प बसले. त्यावेळी त्यांनी स्वतःच्या तेजाने झळकणारं स्वतःचं चतुर्भुज रूप धारण केलं होतं. आता त्यांनी मानव देह सोडून दिला आणि चतुर्भुज रूपामध्ये ते
नारायणाच्या रूपामध्ये तिथे बसलेले होते. धूर नसलेल्या अग्नीप्रमाणे ते सगळ्या दिशांना प्रकाशमान करत होते. त्यांच्या मेघाप्रमाणे सावळ्या शरीरावर तापलेल्या सोन्यासारखी कांती होती. त्यांच्या वक्षस्थळावर श्रीवत्साचं चिन्ह शोभत होतं. त्यांनी रेशमी पितांबर आणि शेला धारण केला होता. त्यांचं हे रूप अतिशय मंगलकारक होतं. त्यांच्या मुखकमलावर सुंदर हास्य होतं. त्यांचे काळे कुरळे केस शोभून दिसत होते. त्यांचे नेत्र कमळाप्रमाणे सुंदर होते. मकराच्या आकाराची कुंडलं त्यांच्या कानामध्ये झगमगत होती. त्यांच्या कमरेला करदोटा, गळ्यात जानवं, मस्तकावर मुकुट, हातामध्ये कंकण, बाहूमध्ये बाजूबंद, वक्षस्थळावर हार, पायामध्ये नुपुर, बोटांमध्ये अंगठ्या आणि गळ्यामध्ये कौस्तुभ मणी शोभत होता. गळ्यात वनमाला रुळत होती. शंख, चक्र, गदा, पद्म ही आयुध मूर्तिमंत होऊन जवळ उभी होती. त्यावेळी भगवान आपल्या उजव्या मांडीवर तांबड्या कमळाप्रमाणे तळवा असलेला डावा पाय ठेवून बसले होते. उजव्या मांडीवर त्यांनी डावा पाय ठेवला आणि हा डावा पाय एखाद्या कमळाप्रमाणे तो तळवा शोभून दिसत होता. आणि अशा रीतीने तो तळवा दूरवरून तो जो व्याध होता त्याने मासा विकत आणला होता. त्या माशाच्या पोटामध्ये भगवंतांनीच पाठवलेला तो लोखंडाचा तुकडा आणि त्या तुकड्यापासून केलेला बाण, की जो बाण त्याच्या जवळ होता. हा बाण त्याने दूरवरून पाहिलं की एका झाडाखाली एक सुंदर असं मृग आहे असं त्याला वाटलं. श्रीकृष्णांचा सुंदर असा तळवा त्याला एखाद्या मृगाच्या मुखासारखा भासला. त्याने दूरवरूनच तो बाण घेतला आणि त्या तळव्याचा दूरवरून वेध घेतला. तो बाण सपकन निघाला आणि भगवंतांच्या पायामध्ये आला. भगवंतांनी मंद स्मित केलं आणि तो व्याध तिथे जवळ आला आणि त्यानं पाहिलं की आपण साक्षात भगवंतांना बाण मारलाय. चतुर्भुज भगवान आहेत असं पाहून त्याला आपल्या अपराधाची जाणीव झाली. भिवून त्यानं भगवंताच्या चरणावर आपलं मस्तक ठेवलं. हे मधुसूदना, मी पाप्याने हे अजाणतेपणाने केलं आहे. मी पापी आहे. हे भगवान, आपण मला क्षमा करावी. हे प्रभो, ज्यांचं स्मरण माणसाचा अज्ञानाचा अंधकार नाहीस करतं, त्या आपल्या बाबतीत मी फार वाईट कृत्य केलं. हे वैकुंठा, आपण मला पापी पारध्याला तत्काळ मारून टाका. त्यामुळे तरी मी असा महापुरुषांचा अपराध करू दजणार नाही. अशा रीतीने त्यानं भगवंताला सांगितलं की तुम्ही मला मारून टाका. त्यावरती भगवंतांनी काय केलं पहा. भगवंत त्याला म्हणाले, हे चरा, तू भिवू नकोस, उठ. हे काम तू माझ्या मनासारखंच केलंस. जा. ज्याची प्राप्ती मोठमोठ्या पुण्यवानांना होते त्या स्वर्गात माझ्या आज्ञेने जाऊन तू निवास कर. काय बक्षीस दिलं त्याला? तर त्याला स्वर्गाचं बक्षीस दिलं पहा. म्हणजे भगवंतांनी त्याला परमधाम नाही दिलं. इथं लक्षात घ्या तुम्ही फरक. भगवंतांनी त्याला भगवंताच्या भक्तांना परमधाम प्राप्त होतं जिथं स्वतः ते राहतात, वैकुंठ. पण हा पारधी, त्यानं भगवंतांना बाण मारलेला होता. भगवंतांच्या इच्छेनंच तो बाण मारलेला होता. पण त्याला ज्ञानप्राप्ती झालेली नव्हती. त्यामुळं ज्ञानप्राप्ती ज्याला झालेली नाही त्याला भगवंत स्वतः सोबत वैकुंठाला घेऊन जाऊ शकत नव्हते. म्हणून भगवंतांनी त्याला स्वर्गाला पाठवलं, जिथे इंद्र आहेत, जिथे भोग आहेत. त्या भोगांचा
लाभ घेण्यासाठी ते त्याला म्हणाले की जा, ज्याची प्राप्ती मोठमोठ्या पुण्यवानांना होते त्या स्वर्गात तू माझ्या आज्ञेने जाऊन तू निवास कर. आपल्या इच्छेने शरीर धारण करणाऱ्या भगवान श्रीकृष्णांनी त्या वादाला तसं म्हटल्यानंतर त्यानं भगवंताला 3 प्रदक्षिणा घातल्या, नमस्कार केला आणि त्याला नेण्यासाठी एक विमान आलं आणि त्या विमानात बसून तो स्वर्गाला गेला. इकडे तो पारधी तर निघून गेला, भगवंताच्या पायामध्ये बाण. भगवंतांचा जो सारथी होता दारुक नावाचा, उद्धव पण गेलेला होता, जे भगवंतांचे सेवक होते. शेवटी उरला तो भगवंताचा सारथी. तर तिथे युद्धाचं मोठं घमासान झालेलं होतं. त्या घमासानामध्ये, त्या जंगलामध्ये तो भगवंतांचा सारथी त्यांच्यापासून दुरावलेला होता. तो भगवंताचा शोध घेऊ लागला आणि शोध घेत 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 तो आला. तुळशीच्या, भगवंतांनी धारण केलेल्या तुळशीच्या सुगंधावरून त्याने त्यांचा शोध घेतला आणि त्याने येऊन पाहिलं की आपले स्वामी पिंपळाच्या झाडाखाली बसलेले आहेत. असह्य असं तेज असणारी त्यांची जी आयुध आहेत, भगवंतांची जी आयुध असतात, शंख, चक्र, गदा, तर ही आयुध मूर्तिमंत होऊन तिथं उभी आहेत, मानव रूप धारण करून. त्यांना पाहून दारुकाच्या हृदयामध्ये, कारण दारुक हा भगवंतांचा सारथी, दिवस रात्र तो भगवंतांच्या सोबत राहणारा, त्याच्या हृदयामध्ये प्रेमाचा पूर आला. डोळ्यामधून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. रथातून खाली उडी मारून त्यानं भगवंताच्या चरणावर लोटांगण घातलं. तो म्हणाला, हे प्रभू, रात्री चंद्र नसल्यावर अंधारात ज्याप्रमाणे काहीच दिसत नाही, त्याप्रमाणे आपले चरण कमल न दिसल्यामुळे मला दिशा सुद्धा कळेनाशा झाल्या आहेत. मी अस्वस्थ झालो आहे. दारुक असं बोलत असतानाच त्याच्या दारुकाच्या देखतच भगवंतांचा गरुड ध्वज असलेला रथ ध्वज आणि घोड्यांसह आकाशात उडाला आणि त्या पाठोपाठ भगवंतांची दिव्य आयुध सुद्धा निघून गेली आकाशात. अत्यंत चकित झालेला दारुक भगवंताला म्हणाला, दारुकाला भगवान म्हणाले, हे दारुका, आता तू द्वारकेला जा. पहा, म्हणजे भगवंतांनी कसा एक एक त्याग करत आहेत. अगोदर स्वतःचा रथ, घोडे पाठवून दिले, त्यानंतर सगळी आयुध पाठवली आणि त्यानंतर आता त्याला दारुकाला पाठवत आहेत. त्याला सांगत आहेत, त्यांचा जो सारथी आहे त्या सारथ्याला, की तू आता द्वारकेला जा आणि तिथे जाऊन आपले जे काही बांधव आहेत त्या बांधवांना हे सगळं वृत्तांत दे की यादवांनी कसा सगळ्यांनी स्वतःचा संहार केलाय आणि बलराम दादाने सुद्धा कशी परमगती प्राप्त केली आहे. आणि अर्थातच त्यानंतर मी सुद्धा देहत्याग करून चाललेलो आहे. ही सगळी बातमी तू आता काय कर, जाऊन तू द्वारकेला जाऊन सांग. आणि आता द्वारकेमध्ये कोण राहिलेलं आहे, तर वृद्ध, स्त्रिया आणि लहान मुलं राहिलेली आहेत. मग अशा रीतीनं तो द्वारकेला तो निघतो आणि त्यांना निरोप देतोय तो, की आता तुम्ही परिवारासह द्वारकेमध्ये राहू नका. मी सोडलेली नगरी माझ्याशिवाय राहू शकत नाही, ती समुद्रामध्ये बुडणार आहे. हा, भगवंतांनी स्वतःसाठी म्हणून जे जे निर्माण केलेलं होतं त्यातलं मागे काहीच ठेवलं नाही. सगळ्यांनी आपली आपली संपत्ती आणि आपल्या आपल्या माता पित्यांना घेऊन अर्जुनाच्या संरक्षणाखाली इंद्रप्रस्थाला निघून जावं. द्वारकेतल्या सगळ्या वृद्धांना कुठे जायला सांगितलं, इंद्रप्रस्थाला जायला सांगितलं. आणि त्याला सांगितलं की हा निरोप दे, मी सांगितलेल्या भागवत धर्माचा तू आश्रय घे आणि ज्ञाननिष्ठ हो, सर्वांच्या बाबतीत निरपेक्ष हो, तसेच ही सगळी माझी माया आहे असं समजून तू सुद्धा शांत हो. हे ऐकून दारुक नावाचा तो भगवंतांचा सारथी होता, त्यानं भगवंतांना प्रदक्षिणा घातली, त्यांच्या चरण कमलावर आपलं मस्तक ठेवलं, त्यांना वारंवार नमस्कार केला आणि अतिशय खिन्न मनानं तो द्वारकेला परत गेला. अशा रीतीनं इथे 30वा अध्याय संपतो आणि शेवटचा म्हणजे 11व्या स्कंदामधला
31वा अध्याय इथे सुरू होतो. आता सगळेजण गेले पृथ्वी तलावरचे, सगळ्यांना तर पाठवून दिलं. आता भगवंतांना स्वतः निघून जायचं. शुकमुनी सांगतायत परीक्षिताला हे सगळं वर्णन. शुक म्हणतात, परीक्षिता, नंतर ब्रह्मदेव, शिव पार्वती, इंद्र, प्रजापती, सनकादिक मुनी, पितर, सिद्ध, गंधर्व, विद्याधर, नाग, चारण, यक्ष, राक्षस, किन्नर, अप्सरा, मैत्रेय, ब्राह्मण हे सगळेजण भगवंतांचं परमधामाला प्रस्थान कसं होतंय हे पाहण्यासाठी अतिशय उत्सुकतेनं तिथं आले. हे सगळेजण श्रीकृष्णाचा जन्म आणि त्यांच्या लीलांचं गायन करत होते. त्यांच्या विमानांनी सगळं आकाश भरून गेलं होतं. ती सगळी लोक विमानातून आली आणि त्या विमानांनी सगळं आकाश आच्छादून गेलं होतं. मोठ्या भक्तिभावानं ते भगवंतावर पुष्पांचा वर्षाव करत होते. सर्वव्यापी भगवान श्रीकृष्णांनी आपल्याच विभूती स्वरूप असलेल्या पितामह ब्रह्मदेव इत्यादींना पाहून स्वतःला आत्मस्वरूपात स्थिर केलं. आपले कमळ नेत्र बंद करून घेतले. पहा आता भगवंत कसं स्वतः देह प्रस्थान करत आहेत. भगवंतांचा श्री विग्रह उपासकांच्या धारणा आणि ध्यानासाठी परममंगलमय असा आश्रय आहे. म्हणून अग्निमय योग धारणेने तो न जाळता ते आपल्या परमधामाला निघून गेले. काय म्हटलंय तर तो जो देह आहे त्या देहाचा त्यांनी त्याग नाही केला. कारण तो देह जर जाळला, त्या देहातून ते बाहेर निघाले, तर त्यांचे जे उपासक आहेत त्यांच्या धारणा आणि ध्यानासाठी तो एक मंगल असा आश्रय आहे. आणि म्हणूनच आजही आपण श्रीकृष्णांची पूजा करतो, त्यांच्या विग्रहाची पूजा करतो. तर ती यासाठी की त्यांनी त्याच्यातून त्याला देहाला त्यांनी कलेवर केलं नाही, तर तो न जाळता ते आपल्या धामाला निघून गेले. आणि त्यावेळी स्वर्गामध्ये नगारे वाजू लागले, आकाशातून पुष्पवर्षाव होऊ लागला. त्यांच्या पाठोपाठ पृथ्वीवरून सत्य, धर्म, धैर्य, कीर्ती आणि लक्ष्मी हे सुद्धा निघून गेले. लक्षात घ्या, कोण कोण निघून गेलं पृथ्वीवरून भगवंतासोबत? सत्य, धर्म, धैर्य, कीर्ती आणि लक्ष्मी हे सुद्धा निघून गेले. जेव्हा भगवान स्वतःच्या धामामध्ये प्रवेश करू लागले, तेव्हा ब्रह्मदेव इत्यादी देव सुद्धा मनालाही न कळणाऱ्या त्यांना पाहू शकले नाहीत. या घटनेचं त्यांना अतिशय आश्चर्य वाटलं. ढगामधून जशी वीज बाहेर पडते आणि लगेच आकाशात विलीन होऊन जाते, माणसांना तिचं जाणं कळत नाही, त्याप्रमाणे श्रीकृष्णांचा आपल्या स्वधामातील प्रवेश देव सुद्धा पाहू शकले नाहीत. ब्रह्मदेव, शंकर इत्यादी देवांना भगवंताची ही योगमय गती पाहून अत्यंत आश्चर्य वाटलं आणि ते त्यांची भगवंताची स्तुती करत आपापल्या लोकी निघून गेले. हे परीक्षिताला सांगत आहेत. कोण? शुकमुनी. हे परीक्षिता, एखाद्या नटाप्रमाणे भगवंतांचे मनुष्याप्रमाणे जन्म घेणे, निरनिराळ्या लीला करणे व अंतर्धान पावणे हा सर्व त्यांनी मायेने केलेला अभिनय आहे. ते स्वतःच या जगाची निर्मिती करून त्यात प्रवेश करून विहार करतात आणि त्याचा संहार करून शेवटी आपल्या महिम्यातच राहतात. अशा रीतीनं पुढे हा 11वा स्कंदाचा 31वा अध्याय पुष्कळचं वर्णन करून संपूर्ण झाला. आणि शेवटी पुढे आणखीन वर्णन आहे. बलरामाच्या पत्न्यांनी त्याच्या शरीराला कवटाळून, वासुदेवाच्या पत्न्यांनी त्यांच्या शवाला घेऊन, भगवंतांच्या सुनांनी प्रद्युम्न इत्यादी पतींच्या देहांसह अग्नीमध्ये प्रवेश केला. भगवान श्रीकृष्णाच्या रुक्मिणी इत्यादी राण्या त्यांच्या ध्यानात मग्न होऊन अग्नीमध्ये प्रविष्ट झाल्या. म्हणजे जेव्हा भगवंत स्वतः निघून गेले तेव्हा मग काय झालं, तर पाठीमागे हे सगळं घडलं. तर हे सगळे हा सगळा निरोप ज्या वेळेला द्वारकेला जाऊन मिळाला, तर द्वारकेमधून हे सगळे वृद्ध लोक तिथे आले, त्या राण्या आल्या आणि त्यांनी पाहिलं की हे सगळे एकमेकाचा वध करून त्यांची शरीरं तिथं पडलेली आहेत. मग त्या शरीरावरती त्यांनी तिथे मग अर्जुन पण आले आणि अर्जुनाने काय केलं, सगळ्या यादवांच्या शरीरांना अग्नी दिला, त्यांच्या स्त्रियांनी अग्निप्रवेश केला आणि त्यानंतर 7व्या दिवशी भगवंतांनी सोडलेली द्वारका समुद्रामध्ये विलीन झाली. आणि भगवान श्रीकृष्ण तिथे अजूनही सदैव निवास करतात. ते स्थान केवळ स्मरणाने सर्वांचे पाप आणि ताप नाहीस करणारा आहे. अशा रीतीनं मग अर्जुन ह्या सगळ्या वृद्ध स्त्रिया, मुलं यांना घेऊन इंद्रप्रस्थाला आले
तिथे त्यांनी सगळ्यांची नीट व्यवस्था लावली आणि अर्जुनाचा जो नातू होता अनिरुद्ध, त्या अनिरुद्धाचा पुत्र जो होता वज्र, त्याला राज्याभिषेक केला, त्याला एक राज्य दिलं. आणि परीक्षिताचा पण अर्जुनाने तिथे राज्याभिषेक केला आणि त्याला राज्य दिलं. आणि हे राजन, तुझ्या आजोबांनी तुझा राज्याभिषेक केला आणि ते महाप्रयाणाला निघून गेले. तुझे आजोबा म्हणजे परीक्षिताचे आजोबा म्हणजे अर्जुन, आणि ते महाप्रयाणाला निघून गेले. अशा रीतीने देवादिदेव श्री विष्णूंचे हे अवतार आणि कर्मे यांचे जो मनुष्य श्रद्धेने पठण करतो तो सर्व पापांपासून मुक्त होतो. जो मनुष्य भगवान श्रीहरींचे सुंदर अवतार, अद्भुत लीला, परमानंद बाललीला, परमानंद देणाऱ्या बाललीला ज्या पुराणात वर्णन केलेल्या आहेत त्यांचे श्रवण आणि पठण करतो, तो परमहंसांचे अंतिम प्राप्तव्य असलेल्या श्रीकृष्णांची पराभक्ती प्राप्त करून घेतो. अशा रीतीने इथे 21वा अध्याय सुफल आणि संपूर्ण झाला. तर असं हे संपूर्णपणे एक जो 11वा स्कंद आहे त्या 11व्या स्कंदाचं हे एक साधारणपणे बाह्य स्वरूप आहे. तर याच्यामध्ये हंसगीता येते, याच्यामध्ये उद्धव गीता येते, याच्यामध्ये जो उपदेश केलेला आहे नारदाने भगवंतांच्या आई वडिलांना तो उपदेश येतो. आणि याच्यामध्ये भगवंतांच्या ही जो त्यांनी हा श्री विग्रह सोडून प्रयाण केलं, जो अवतार समाप्ती केली, त्या अवतार समाप्तीचं वर्णन येतं. तर अशा रीतीने इथे हा 11वा स्कंद संपतो आणि आपली पण वेळ बरोबर 8:30 झालेली आहे. खूप छान आजचा सत्संग मला तुमच्यामुळे करायला मिळाला आणि दिवसभर हे सगळं तयार करण्यासाठी म्हणून मला भगवंतांच्या सोबत राहायला मिळालं. तुमच्या सर्वांचे खूप खूप आभार. आज आपण सगळेजण इथे आलो. कुणाला जर काही आपलं अंतरंग व्यक्त करायचं असेल तर आपण थोडा वेळ इथे थांबूया, एक 5-10 मिनिटं, आणि त्यानंतर मग आपण प्रार्थना करूया. तुम्ही शेअरिंग करू शकता स्वतःला अनम्यूट करून. मी तुम्हाला अनम्यूट करण्याची परवानगी दिलेली आहे. जय गुरुदेव. जय गुरुदेव. गुंजाळ बोला. गुरूंनी आपल्याला फार अगदी जे श्रीमद भागवत महापुराण अगदी 1-1.5 तासामध्ये ही जी आम्हाला एकदम पहिल्यांदाच ऐकतो आम्ही आणि फार भारावून गेलो आम्ही की अगदी एवढं 1-1.5 तासामध्ये अगदी क्लिअर त्या 12 स्कंदापैकी 11 स्कंदामध्ये विस्तारित करून जे काय सांगितलं फार मस्त, म्हणजे आणि फार समाधान वाटलं. आणि आम्हाला त्याची ह्या अध्यात्माची एवढी कल्पना पण नव्हती. म्हणजे जे काय फक्त भगवद्गीता ज्ञानेश्वरी आपण हे करत होतो, आणि हे जे महापुराण काय म्हणजे आहे ते आम्हाला आताची सुरुवात झालेली आहे आणि शेवटपर्यंत केला तर फार बरं होईल. आभारी. जय गुरु. जय जय गुरुदेव. जय गुरुदेव.